नमस्कार मंडळी. या महिन्यात ना एक नवलच करणारी गोष्ट म्हणजे एक अजबच गोष्ट आमच्यासोबत घडली आहे. ती काय घडली आहे मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी ना मस्त अशी देवपूजा करून घेतली. मस्त देवाला दिवा लावून घेतला आणि धूप लावला. या धुपाचा ना वास पूर्ण घरभर पसरतो आणि मन ना एकदम प्रसन्न राहतं. त्याच्यानंतर भांडे सगळे जिथले तिथे लावून घेतले. मला थोडीशी भांडीसुद्धा घासायची होती. रात्रीची भांडी जरा पडली होती, ते स्वच्छ करून घ्यायचं होतं. पण भांडी जिथले तिथे ठेवली आणि स्वयंपाक करायला घेतला. भाजी तर मी तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर पीठ मळायला घेतलं. पीठ मळून थोडंसं रेस्ट करायला ठेवलं आणि मग भांडी घासायला घेतली. एकदा का सगळी भांडी एकत्र घासली ना की मग किचन ओटा कसा रिकामा रिकामा आणि स्वच्छ दिसतो, म्हणून पीठ मळून घेतलं आणि मगच भांडी घासायला घेतली. आता दिवसभरातली कामे तर अशी हळूहळू मी करेनच, पण आमच्यासोबत काय नवल गोष्ट घडली या महिन्यात ते मी तुम्हाला सांगते. तर या महिन्यात मी ना 15 दिवस तर माहेरीच होते. मी तुम्हाला सांगितलेलंच की मी माहेरी आले होते म्हणून. आणि त्याच्यानंतर तर परत एकदा मी आठवड्याभरासाठी सोलापूरला गेले होते. घर तर पूर्ण रिकामच होतं, तरी पण ना आम्हाला लाईट बिल एकदमच महिन्याचं 1,500 रुपये आलेलं आहे. मागच्या महिन्यात काहीतरी 800 रुपये असं लाईट बिल आलं होतं, पण या महिन्यात ना अचानकच असं एवढं मोठं लाईट बिल आलं होतं ना, तर एकदम आम्ही शॉकमध्येच होतो. आता काय करावं काय नाही ना हे आम्हाला समजतच नव्हतं की कुठे चौकशी करायची, काय करायची ते. तुमच्यासोबत पण असं घडलं आहे का मला नक्कीच सांगा. आमच्या आसपास शेजारी ना तर त्यांनासुद्धा आमच्यापेक्षा जास्त लाईट बिल आलेलं आहे. त्यांच्यात तर असं 1 RK वगैरेमध्ये लोक राहतात ना, त्यांनासुद्धा 3,000 2,000 असं लाईट बिल आलेलं आहे. तुमच्या इकडे पण असं लाईट बिलचा प्रॉब्लेम सुरू आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कुठे चौकशी करायची ना हे पण मला सांगा, म्हणजे आमचा पण प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होईल. आणि कमी होईल का नाही माहीत नाही, पण काहीतरी तोडजोड तर त्यातून नक्कीच निघेल. आता घर हँडल करायचं म्हटलं की कुठेतरी आपल्याला कमी जास्त तडजोड अशा करावी लागतात. का तर एकदमच असा मोठा खर्च आला की आपलं थोडंसं बजेट पण ढासळून जातं. आणि मग एवढं मोठ्या सिटीत राहायचं म्हटलं तरी आपल्याला थोडंसं बजेटप्रमाणे गेलेलंच बरं असतं, नाही का? पण मनात राहून राहून अशी एक शंका येते की घरात कोणीच नव्हतं, पण एवढं लाईट बिल कुठून आलं, कसं आलं, ह्याचं पण मनात सारखी गोष्टी येत राहते. तर अहो म्हणतात तू जास्त विचार करू नको, मी एकदा चौकशी करून येतो, कमी झालं ठीक, नाही तर आपल्याला काय भरावं तर लागणारच आहे. असं तर सगळं घर वगैरे स्वच्छ करून घेतलं. मल्हारला जे लाडू केले होते ना ड्रायफ्रूटचे, त्यानं एक लाडू खाल्ला होता आणि बाकीचा लाडू थोडासा नाश केला होता. तर त्याच्यासाठी मला परत एकदा बेडशीट बदलावी लागली, घर एकदा स्वच्छ करावं लागलं. आता फरशीसुद्धा पुसून घ्यावी लागेल मला, का तर सगळा लाडू ना फरशीला असा चिकटून बसला होता. झाडूने अजिबात निघत नव्हता आणि ना त्याने झाडूसुद्धा मोडून टाकला होता. मी तिकडे किचनमध्ये काम करते तोपर्यंत त्याचं इकडं काहीतरी चालूच असतं नेहमीच. आता पेन घेऊन बसलाय तो. आता पेनसुद्धा थोड्या वेळाने मोडून टाकेल. अशा करामतीनं मल्हार आजकाल ना खूप जास्त करतोय. आणि मल्हारने झाडू पण अशा वेळेसच मोडला की मी कालच नवीन झाडू आणला होता ना, आणि त्याने आज आमचा जुना झाडू मोडून ठेवला होता. आता कसला हा योगायोग म्हणावा की काय, पण असो. आता मी नवीन झाडू पण ओपन करून घेते. थोडासा डस्टिंगचा असल्यामुळे ना गॅलरीतच मी त्याला ओपन करून घेते. मी गालाचा विदाऊट डस्टिंगचा झाडूसुद्धा वापरलेला आहे, पण मला काय माहिती तो विदाऊट डस्टिंग मला झाडूच आवडत नाही. मला हाच असाच झाडू आवडतो. आणि ह्यानी ना घर झाडल्यासारखं पण वाटतं. तो जो फायबरचा झाडू येतो ना त्याने मला तो आवडतच नाही, त्याने मला झाडूशीच वाटत नाही. मी तसे 2 झाडू वापरलेले आहेत, पण मला हाच झाडू आवडतो. तर ओपन करायला गेले, पण चुकून त्याच्या तोंडासमोरूनच ओपन झाला आणि सगळा कचरा ना माझ्या अंगावरतीच उडून आला. पटकन त्याला लांब केलं आणि भिंतीला थोडंसं झाडू असा टॅप केला ना की त्याचा थोडासा जो कचरा आहे ना, जो डस्ट पडतो ना, तो खाली निघून जातो. तर पहिल्यांदा ना मी एक 10-15 मिनटं ना असंच भिंतीला झाडू असा टॅप करते, थोडंसं त्याला ट्विस्ट करते. त्याच्याने ना त्याचा डस्ट थोडासा बाहेर पडला जातो आणि घरात जास्त त्याचा कचरा होत नाही. असो तर झाडूला असं स्वच्छ केलं आणि मग त्याची पूजा करायला घेतली. झाडू नवीन घेतला ना की आम्ही पहिल्यांदा त्याची पूजा करतो आणि मगच त्याला वापरायला घेतो. आता काही जण केरसुणीचीच फक्त पूजा करतात, जो आपली लक्ष्मीपूजनला जी केरसुणी भेटते त्याचीच पूजा करतात, पण नाही, आम्ही या झाडूची सुद्धा पूजा करूनच याला वापरायला काढतो. मस्त असं पाणी थोडंसं शिंपडलं आणि मग त्याच्यावरती हळदी कुंकू लावले. आता ह्याच्यावरती जो खलबत्त्याचा जो
बत्ता असतो ना तो पण ठेवतात, पण माझ्याकडे तो नाही आहे, म्हणजे मी खलबत्ताच वापरत नाही आहे. म्हणून मी साधंच आपलं पाणी शिंपडून हळदी कुंकू लावलं आणि नमस्कार केला आणि तो वापरायला काढला लगेचच. आणि फायनली आज आभाळ कुठेतरी दिसायला लागलं होतं, पावसाचं वातावरण जाणवत होतं, तर तोपर्यंतच पाऊस आला. मन अगदी बहरून गेलं होतं, पण जास्त काही नाही, थोडासाच पाऊस आला होता. नाही फायनली पुण्यामध्ये पाऊस आलेला आहे आज, आणि पावसासोबतच एक सुंदर पाहुणा देखील आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती मोठा रेनबो आलेला आहे, इंद्रधनुष्य. ॲक्च्युली 2 आलेले आहेत, एक अंधुक अंधुक दिसतोय त्याच्या शेजारीच, जो इथे आहे ना, एक इथे सुद्धा अशी लाईन दिसते. कॅमेरामध्ये दिसते का नाही आता मला माहीत नाही, पण आमच्या नजरेला तर दिसते. किती सुंदर दृश्य आहे बघा हे. मी तुम्हाला लांबून पण दाखवते, इथे खूप वायर आहेत. तर बघा लांबून किती सुंदर दिसते. खूप दिवसातून खूप दिवसातून मी इंद्रधनुष्य पाहते, आणि मल्हार सुद्धा पहिल्यांदाच बघतोय, तर त्याचा आनंद सुद्धा बघा. एवढा पण मोठा पाऊस नाहीये, रिमझिमच आहे, जास्त पण असं काही नाहीये, पण खूप सुंदर दिसतंय सगळं. आणि बिल्डिंगवरती जिथे जिथे सूर्यप्रकाश पडलाय ना, ते पण खूप सुंदर वाटतंय. असं वाटतंय की नुकतेच ह्या बिल्डिंग तयार झालेले आहेत. तुमच्या भागात पण पाऊस चालू झालाय का नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि हा दिवसभराचा व्हिडिओ मला कसा वाटला हा पण कमेंट करून सांगा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.